शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील आजच्या टॉप ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय दिलासादायक निर्णय घेण्यात आले। खरेदीची मर्यादा एकरी 6 क्विंटल। हमीभावाने हरभरा विकणार तरी कसा? अनेक जिल्ह्यांमध्ये बाजारात सध्या नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून हरभऱ्याला हमीभाव प्रति क्विंटल 5875 रुपये आहे। सिलेंडरचा तुटवडा। ग्रामीण भागात आता रेशन दुकानातून होणार केरोसिनचे वितरण। यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये पुरवठा विभागाद्वारे होत आहे तयारी। सध्या राज्यामध्ये गॅस टंचाईवर पर्याय म्हणून राशन दुकानातून रॉकेलचे वाटप होणार आहे। शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर। आता शेतकरी लाभार्थ्यांना रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार। यानुसार प्रति लाभार्थी 170 रुपयांचा लाभ थेट बँक खात्यामध्ये होणार जमा। लिंबाची आवक घटली, शेतकऱ्यांना मिळाला भाव। लिंबाचे एक नग 5 ते 7 रुपयाला, 10 किलोच्या लिंबाला मिळत आहे 900 रुपयांचा चांगला दर। सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबाच्या दरात झाली मोठी वाढ। ना घरचा गॅस ना बाहेरचा घास, करायचे तरी काय? गॅस सिलेंडरसाठी केंद्राच्या नियमाचा तडाखा। अट 15 दिवसाची। स्वयंपाकासाठी आता केरोसिनचा होत आहे वापर। गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची होत आहे गर्दी। एसटीच्या स्मार्ट वाटेवर प्रवासी NCMC कार्डसाठी 15,000 लोकांची नोंदणी। या कार्डमुळे एसटी महामंडळामध्ये प्रवास करताना सूट सवलत मिळणार आहे। हे कार्ड काढण्यासाठी बस स्थानकावर होत आहे नागरिकांची गर्दी। शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा अनुदानाचे पैसे झाले वर्ग। 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने प्रति किलो 3 रुपये 50 पैसे प्रमाणे कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले। खरीप हंगामावर युरिया टंचाईचे संकट। 64,000 टन पुरवठ्यावर आहे प्रश्नचिन्ह। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध लांबत चालत असल्याने खतांचे भाव वाढण्याची शक्यता। जागतिक युद्धाचा परिणाम देशाच्या कृषी क्षेत्रावर झाला आहे। ई पीक पाहणीची तांत्रिक अडचण, शेतकऱ्यावरील संकटात वाढ। यावर्षी राज्यातील रब्बी हंगामातील 45% शेतकरी अजूनही ई पीक पाहणी करणे आहे बाकी। खरीपानंतर आता रब्बी पिकावर अवकाळीचे सावट। सध्या गहू, ज्वारी, हरभरा आणि हळद पिके काढणीचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे। मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। शेअर बाजार व रुपया कोसळला। जागतिक युद्ध स्थितीमुळे देशावर महागाईचे संकट आले असून रुपयाच्या तुलनेमध्ये एका डॉलरचा भाव 94 रुपयावर गेला आहे। 5 दिवस युद्धविराम। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माघार। जागतिक ऊर्जा बाजाराला आता मिळणार दिलासा। होर्मुझ समुद्रधुनीची तेलाची वाहतूक करू देण्यासाठी इराणमध्ये वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर केला जाणारा संभाव्य हल्ला झळाळी उतरली। सोने 24 दिवसामध्ये 24,000 झाली स्वस्त। दिवसा सोने तोळ्यामागे 12,000 तर चांदी 32,000 उतरली। गत 43 वर्षांमध्ये सर्वाधिक मोठी साप्ताहिक सोन्यामध्ये घसरण। पीक विम्यासाठी टायर जाळून अडविला रस्ता। शासनाने जाहीर केलेला पीक विमा अद्याप पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। 1.5 लाख शेतकऱ्यांना विम्याची अजूनही आहे प्रतीक्षा। मागील खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित असलेली विम्याची रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी यासाठी केली शेतकऱ्यांनी मागणी। हळदीचे क्षेत्र वाढले, आता काढण्याची लगबग सुरू। यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड करण्यात आली आहे। आता हळद काढणे व शिजविण्याच्या कामामध्ये शेतकरी व्यस्त। मात्र मजूर टंचाईमुळे वाढला काढणीचा खर्च। विहिरींनीही तळ गाठला, बोरही कोरडे, पाण्यासाठी मात्र धावाधाव। यावर्षी खरीप हंगामामध्ये समाधानकारक पाऊस पडला होता, परंतु वाढलेल्या तापमानामुळे पाणी पातळी खोल गेली असून
विहिरी आणि बोर आटण्याच्या मार्गावर. तेलाचा भडका आखातात पण झळ स्वयंपाकघरामध्ये. खाद्यतेल महागले. जागतिक युद्धामुळे खाद्यतेलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचा जागतिक पुरवठा मंदावला. थकबाकी वसुलीसाठी 2,500 ग्राहकांचा वीज पुरवठा केला खंडित. महावितरणाची वसुली मोहीम आक्रमक झाली असून 6 दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यातील 10,500 कोटी वसुलींचे केले आवाहन. डिजिटल कारभार कागदावरच. क्षेत्रीय कार्यालयामध्ये जन्ममृत्यूची नोंद झाली ठप्प. सध्या अनेक ग्रामीण भागात व शहरामध्ये साध्या जन्ममृत्यू दाखल्यासाठी कार्यालयामध्ये नागरिकांना चक्रा मारावे लागत आहे. पिक्या प्राण्यांना सुद्धा होतो उष्माघाताचा त्रास. कशी घ्याल काळजी. सध्या तापमानामध्ये वाढ झाली असून जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरायला बाहेर सोडा. तसेच गायगोठा हवेशीर आणि थंड ठेवा. केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींसाठी 7 दिवस आहे महत्त्वाचे. ही अखेरची संधी. तांत्रिक चुकीमुळे बंद झालेले हप्ते होणार आता खात्यामध्ये जमा. त्यामुळे लाडक्या बहिणींनी ई केवायसी करून घेण्याचे आवाहन. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शहरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार जोरात सुरू. 964 चे घरगुती सिलेंडर मिळत आहे 3,000 रुपयापर्यंत. सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या गॅस टंचाईचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पेट्रोल पंपावर रांगाच रांगा. वाहतुकीला फटका. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त. आखाती देशामध्ये युद्धामुळे इंधनचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरल्याने शहरामधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. महाविद्यालयामध्ये मुलींना मोफत शिक्षण. शुल्क आकारल्यास मान्यताच होणार रद्द. नियमांची अंमलबजावणी करावीच लागणार. नियमबाह्य शुल्क वसुली करणाऱ्या संस्था कारवाईच्या कचाट्यात. आखाती युद्धाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आले अडचणीत. युद्धाच्या तणावाने निर्यातीमध्ये अडथळे. मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या मालाची अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या झटपट व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.